वृद्धपुराची माती होईल. जर भक्त झालो तर स्वामींचा भक्त होईल. पुन्हा मानव जन्म मिळाला तर नक्कीच मनभाव पंत होईल. एक होता दादोश. त्यांचे वडील वारले होते. स्वामी म्हटले, आमच्यासाठी दही साखर आणा बरं. दादोश म्हटला की आमचे वडील वारले आहेत, तुम्हाला चालते का? मग स्वामी म्हटले आव. मग दही साखर खाल्ल्यानंतरच्या मेकर क्रांतीच्या जळत होते स्वामी. दादोश म्हटला की तुम्ही बी 2-3 दिवस थांबा, आमचे वडील वारले आहेत. मग स्वामी म्हटले की आम्ही आधी जातो, तुम्ही मागून या. मग तिथून गेले स्वामी येडवणला. स्वामींची पूजा अवसर झाली. पूजा अवसर रात्रीची. मग स्वामी तिथं थोडा वेळ थांबले. मग तिथून गेले पातूरला. पातूरला स्वामींनी वस्त्र स्वीकारले. ते जडत होतं. स्वामींनी वस्त्र स्वीकारले. मग तिथून गेले स्वामी आलेगावला. वाडकी विकत होती एक बाई. स्वामी आले, भिक्षा द्या. आमजोर भिक्षा नाही आहे, आमजोर वाडके आहेत. जसेच ते वाडके देवाच्या झोळीत टाकले, अन्न झाले ते. मग तिले 2 वाडक्याचा मोबदला भेटला. मग तिथून गेले स्वामी घटाडीला पानपोई होती. त्याच्यावर स्वामी बसले. अजून दादोची वाट पाहायला लागले. दादोसाला पान सुपारी अर्पण केले. स्वामींनी स्वीकारले. तिथून गेले स्वामी चिंचाड्याला तलाव होतं. त्या तलावाचे फुलं आणले. स्वामींनी स्वीकारले. तिथून गेले स्वामी ईश्वीला पायसाचे चिंतन केले. तिथून गेले स्वामी आलेगावला. मेकरला पुणेबाई होती. मातीचे ईश्वर मातीचे नंदलाल बनवत होती. स्वामी आले, आज का हाय? मग आज गोकुळाष्टमी आहे. मग मातीचे का ईश्वर होते का? मी बनतो भगवान श्रीकृष्ण. तुम्ही आधी येऊ की माता, जे काही बनवताय ते सर्व